नमस्कार मिलिना. आज आपण बनवतोय मस्तपैकी चमचमीत गिरमीट. थोडासा वेगळा शब्द वाटला ना, पण शब्द हाच आहे, गिरमीट. आपण बनवतोय कर्नाटक स्टाईल भेळ, ज्याला म्हणतात गिरमीट. थोडीशी वेगळी पद्धत आहे, पण खायला अतिशय चटपटीत लागतं आणि संध्याकाळच्या खाण्यासाठी तर एकदम उत्तम पर्याय आहे. कशी करायची चला बघूया. आधी फोडणी करणार आहोत आपण. फोडणी करण्यापेक्षा फोडणी आणि गिरमीटचा मसाला करतोय आपण, तर त्याच्यासाठी आधी आपल्याला फोडणी करून घ्यायचे. तेल तापू दे. मोहरी छान तडतडली आहे. जिरं घालते, हिंग घालायचं आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता, मिरच्या घातले. 2 मिरच्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. थोडा कांदा घालणार आहे. हळद, हे मी आपलं जे डाळवं असतं म्हणजे फुटाणे, ते फक्त मिक्सरला बारीक पावडर करून घेतली आहे, ते आपल्याला घालायचं आहे. थोडासा कांदा लालसर होऊ दे. करायला एकदम सोपं आहे, पटकन होणारी डिश आहे आणि संध्याकाळच्या वेळेला खाण्यासाठी अगदी योग्य डिश आहे. आता ह्याच्यामध्ये मी ही फुटाण्याची पावडर घालते. साधारण 3 चमचे घातली. चवीनुसार मीठ घालते आणि इथे मी घरी केलेली चिंचेची चटणी घेतली आहे. पण समजा तुमच्याकडे चिंचेची चटणी नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ तयार करा आणि गूळ वेगळा घाला, तसंही करू शकता तुम्ही. तो घालते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. थोडंसं मला हे फुटाण्याचं पीठ कमी वाटते, तर आहे ते मी सगळं घालून टाकते. आता मी पाववाटी फुटाणे घेतले होते आणि त्याचं पीठ केलं होतं, ते मी सगळंच वापरलंय. आता आपला गिरमीटचा मसाला तयार झालेला आहे. गॅस बंद करते मी. आता बघूया गिरमीट कसं करायचं ते. तर आता इथे मी रेग्युलर आपल्याला जे मार्केटमध्ये मिळतात ते कुरमुरे घेतले. आपण जो मसाला तयार केला होता तो घालतोय याच्यामध्ये. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो, भरपूर कोथिंबीर, त्याचबरोबर थोडंसं मीठ, थोडंसं तिखट ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, कारण आपण तसंही गिरमीटच्या मसाल्यामध्ये हिरवी मिरची घातली होती. थोडासा चाट मसाला. आता हे गिरमीटचा मसाला आपल्याला या कुरमुऱ्यामध्ये व्यवस्थित कालवून घ्यायचा. मी ना थोडंसं मोठं भांडं घेते, म्हणजे मला कालवायला सोपं जाईल. मी भांडं बदललंय, त्याच्यात कालवायला होत नव्हतं. आपलं मस्तपैकी कर्नाटकी पद्धतीचं गिरमीट तयार आहे, म्हणजेच कर्नाटकी स्टाईलची भेळ तयार आहे.
एक वेगळा प्रकार आहे, नक्की ट्राय करून बघा. तर मंडळी आहे की नाही, एकदम सोपी पद्धत आहे, पटकन होणारी आहे. नक्की ट्राय करा. जरा वेगळा पदार्थ आहे, महाराष्ट्रातल्या लोकांसाठी हटके पदार्थ आहे. हा नक्की ट्राय करा आणि नेहमीच्या भेळेपेक्षा भेळेला एक वेगळा पर्याय असं आपण म्हणूया. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.